एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा देण्यात आलाय। 14 फेब्रुवारीला आता पुढची सुनावणी होईल अशी माहिती आहे। पुढच्या सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक केली जाणार नाही। सर्वोच्च न्यायालयाने खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी घेतली आणि त्यावेळी हा निर्णय देण्यात आलाय। पुढची सुनावणी आता 14 फेब्रुवारीला होईल। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, आज कोर्टात काय झालं? पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज जो फेटाळला गेला होता उच्च न्यायालयाकडून सुद्धा, तर त्याविषयीच्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान पूजा खेडकरांचा मुळात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करून घेतला जाणार की नाही हा प्रश्न होता। परंतु आज सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की 14 फेब्रुवारीपर्यंत या व्यक्तीला अटकेपासून संरक्षण दिलं जाईल आणि 14 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल। आपल्याला आठवतंय की ज्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयात सुद्धा अशा प्रकारे अटकेपासून संरक्षण पूजा खेडकर यांना मिळालं आणि अनेक दिवस 7-8 महिने सुनावणी चालली, त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नाही। आता सर्वोच्च न्यायालयाकडूनच तशाच प्रकारे त्यांना अटकेपासून संरक्षण 14 फेब्रुवारीपर्यंत मिळाले। पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।